नमस्कार, मी विशाल दांडे. आज मी तुम्हाला फ्रूट केअर मॅनेजरबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. जर आपल्याला उत्कृष्ट प्रकारचं जर घर तयार करायचं असेल, एक्सपोर्ट क्वालिटी करायचं असेल किंवा जर आपल्याला चांगल्या प्रकारचं मार्केटमध्ये जर आपल्याला रेट पाहिजे असतील, तर फ्रूट केअर मॅनेजमेंट हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता तुम्ही समजून घ्या, तुम्ही केळी बागेची लागवड केली, त्याला 7 महिन्यापर्यंत तुम्ही व्यवस्थित त्याला सगळं पाणी वगैरे शिरवलं, सगळं व्यवस्थित केलं. नंतर ज्या वेळेला फ्लोरिंगची वेळ येते, तर अशा वेळेपासून आपल्याला फ्रूट केअर करणं गरजेचं आहे. ह्यात भरपूर गोष्टी अशा आहेत की आपण ते करत नाही आणि आपल्याला 7 महिन्याची जी मेहनत जी असते ते एका चुकीमुळे ती खूप महागात पडू शकते. त्या ठिकाणी आपलं उत्पादन आणि उत्पन्न दोन्हीसुद्धा कमी होऊ शकतं. तर फ्रूट केअर मॅनेजमेंटमध्ये काय काय बाबी येतात ते मी तुम्हाला सांगतो. फ्रूट केअर मॅनेजमेंटमध्ये ज्या वेळेला आपल्याला केळी बागेची निस्वंदर होत असेल, तर अशा ठिकाणी आपल्याला ड्रीप माध्यमातून पाण्याचं ॲप्लिकेशन आणि मटेरियलचं ॲप्लिकेशन हे व्यवस्थित टायमावर देणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर फ्रूट केअर मॅनेजमेंटमध्ये जर तुमचं त्या ठिकाणी केळीचा घड जर निस्वण होत असेल, तर अशा ठिकाणी केळीच्या घराच्या आजूबाजूला जी केळीचे पानं त्या ठिकाणी अडथळा करत असतील, ते हे पानं सर्वात पहिले काढून टाकणे हा महत्त्वाचा एक टप्पा आहे. त्या ठिकाणी केळीच्या घराला पुरेपूर प्रकाश आणि हवा ही लागली पाहिजे. त्याकरता त्या ठिकाणी जेही पानं तिथे अडकत असतील, ते केळीच्या दांड्याला असो की केळीच्या फणीला असो की केळ्यांना असो, हे पानं काढणे फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, केळीचा घड पूर्ण निसवण झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर टायमामध्येच त्या ठिकाणी केळीचं कंबळ जे आपण जे म्हणतो ते काढणं गरजेचं आहे. आपल्याला त्या ठिकाणी 9 फण्याच ठेवायचे आहेत. 9 फण्यानंतर 10व्या आणि 11व्या फण्याला एक एक केळ सोडायचा आहे. त्यानंतर 2 ते 2.5-3 इंचापर्यंत केळीचा दांडा सोडून आपल्याला खालचं कंबळ तोडायचं आहे. तर ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आपल्याला 8 फण्यापेक्षा 9 फण्या हे फार महत्त्वाचे आहे. 9 फण्याच ठेवायच्या आहेत, 10वी फणी ठेवायची नाही. आणि पानं जे आहेत ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे. आपल्याला केळीच्या घराच्या आजूबाजूचे वॉटर मॅनेजमेंट, नंतर मटेरियल मॅनेजमेंट हे पण फार गरजेचं आहे. हे याच्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. जर बारीक बारीक गोष्टीकडे तुम्ही जर लक्ष नाही दिलं, तर तुमचं पूर्ण वर्षभरची मेहनत जी असते, या अशा चुकांमुळे आपल्याला तिथे परिणामी रिझल्ट बघायला मिळतो. तर फ्रूट केअर मॅनेजमेंट आपल्याला नेमकी कशाप्रकारे करायची आहे, त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने कोणकोणत्या गोष्टी पाळायच्या आहेत, याच्याकरता डिटेल इन्फॉर्मेशन करता तुम्ही मला संपर्क करा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा. जर डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न जर कधी केला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि तिथे प्रॉब्लेम होतो. तर तुम्हाला बिनधास्त फोन करा. त्या ठिकाणी तुम्हाला नेमकं वॉटर मॅनेजमेंट, ड्रीप मॅनेजमेंट कसं करायचं आहे, फ्रूट केअर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला किड्यांची संख्याच्या नुसार केळीचा घड किती, फण्या किती ठेवायच्या आहेत आणि त्या ठिकाणी स्प्रे वगैरे अशा ठिकाणी सगळ्यात तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली. 9422564400 संपर्क करा. धन्यवाद.